नमस्कार. शर्वरी आणि राहुलचं लग्न होत असतं. त्याच वेळेला जानकीला नको तो पुरावा हातात मिळालेला असतो. त्यामुळे जानकी खूपच अस्वस्थ असते. जानकी स्वतःशीच बोलते, याचा अर्थ शर्वरी वंशांनी आमची फसवणूक केली आहे आणि त्यासाठी मी त्यांना माफ करणार नाही. शर्वरी वंश पूर्णपणे खोटं बोल आणि याचा जाब तर मी त्यांना विचारणारच. आणि लगेच जानकी लग्न मंडपात धावत आलेली असते. त्याच वेळेला राहुल शर्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो. तेवढ्यात जानकी मोठ्याने ओरडते, थांबा. त्यावेळेला सगळेजण जानकीकडे पाहतात. तेव्हा सुमित्रा बोलते, जानकी अगं काय झालं? तेव्हा जानकी मोठ्याने बोलते, हे लग्न होऊ शकत नाही. तेव्हा राहुल बोलतो, वहिनी काय चाललंय तुमचं? हा मूर्खपणा थांबवा. आधी तो सौमित्र कमी होता का की तुम्ही सुद्धा आता त्याच्या शब्दात आलात? तेव्हा मात्र जानकी बोलते, राहुल तुझी ही नाटकं आहेत ना ती बंद कर, कारण मला सगळं काही कळून चुकलंय. एक नंबरचा खोटारडा आहेस तू, खोटारडा. तेव्हा मात्र राहुल बोलतो, काय चाललंय जानकी वहिनी? येता जाता तुम्ही सगळेजण माझ्यावरती आरोप करताय. जानकी वहिनी तुम्ही स्वतःच हा लग्नाचा घाट घातलात ना, आणि आता तुम्ही स्वतःच हे लग्न मोडायला बघताय. काय चाललंय काय जानकी वहिनी तुमचं? तेव्हा मात्र शर्वरी बोलते, जानकी वहिनी तुझ्याकडून मला ही अपेक्षा नाही. अगं तू बोललीस म्हणून मी राहुल सोबत लग्न करायला तयार झाले, स्वतःच्या मनावर दगड ठेवून. तेव्हा जानकी बोलते, हो शर्वरी वंश, तुम्ही स्वतःच्या मनावर दगड ठेवून तयार झालात, मग नका ठेवू. मी तुम्हाला सांगते, तुम्ही राहुलशी लग्नच करू नका. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, पण का? काय कमी काय आहे त्याच्यात? अगं तू स्वतःच हा घाट घातलास ना. त्यावेळेला सुमित्रा बोलते, जानकी जानकी हे सर्व काय चाललंय? माझ्या मुलीचं सुख तुम्हाला पाहवतच नाहीये का? आधी ऐश्वर्या कमी होती, त्याच्यात तुझी भर. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, घ्या आता येऊन जाऊन सगळं काही माझ्यावरतीच. मला तर काय करावं ना तेच कळत नाहीये. त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते, आई ऐश्वर्याच्या बोलण्यात आले असते ना तर बरं झालं असतं. या शर्वरीचा खरा चेहरा माझ्या समोर आला असता, पण आता मात्र मी शांत बसणार नाही. ह्या शर्वरी वंशांचा चेहरा माझ्या समोर आलाय. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, काय झालंय काय जानकी वहिनी? त्यावेळेला जानकी स्वतःच्या हातामधलं तिकीट शर्वरीच्या समोर धरते. ते तिकीट बघितल्यानंतर शर्वरीला खूपच घाम फुटतो. शर्वरी खूपच घाबरते. त्यावेळेला सुमित्रा बोलते, काय आहे काय हे? तेव्हा जानकी बोलते, आई तुम्ही मला काय विचारताय? तुम्ही शर्वरी वंशांना विचारा ना. शर्वरी वंशांना जर का विचारलत ना तर बरं होईल, कारण हे सर्व तर शर्वरी वंशांनीच घडवून आणलंय. बरोबर ना शर्वरी वंश? का का तुम्हाला घाम फुटलाय हो? तेव्हा मात्र शर्वरी अगदी बोबड्या स्वरात बोलते, जानकी वहिनी काय बोलतेस तू? तिच्या तोंडातून शब्दच बाहेर निघत नसतात. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी काय आहे हे सर्व? बघू देत मला. आणि तो तिच्या हातामधलं ते तिकीट ओढून घेतो आणि ते तिकीट बघताच त्याला सुद्धा धक्का बसतो. तो मोठ्याने बोलतो, विक्रांत नाना जायच्या आधी 3 दिवस मुळशी गावात आले होते. म्हणजे शर्वरी तू कोर्टामध्ये सगळं काही खोटं सांगितलंस? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, नाही नाही दादा, मी असं काही केलेलं नाही. जानकी वहिनी का तू असं करतेस? जानकी वहिनी तुला माझं सुख पाहवतच नाहीये का? तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते, शर्वरी थांब. अगं हे सर्व घडवून तुम्ही दोघांनी आणलंय. तुम्ही दोघांनी आधीच विक्रांतरावांचा खून केलात आणि नंतर कोर्टामध्ये जी काही कहाणी रचलीत ना ती चुकीची रचलीत. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, जानकी काय बोलतेस तू? त्यावेळेला जानकी बोलते, आई मला माफ करा, पण नाना जायच्या आधी 3 दिवस विक्रांत भाऊजी मुळशीमध्ये आले होते आणि तेव्हाच या राहुलने आणि शर्वरीने त्यांचा काटा काढला आणि शर्वरीने कोर्टात सांगितलं की नानांना वाचवण्यासाठी, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिने विक्रांतला मारलं. खरं तर शर्वरी वंश, मला तुमच्यावरती तेव्हाच डाऊट आला होता, पण माझ्याकडे पुरावे नव्हते म्हणून मला गप्प बसावं लागत होतं. कारण तुम्ही ज्या वेळा सांगितल्यात ना त्या वेळा अगदी अचूक, अगदी ठरवून केलेला सारखं वाटत होतं. कारण एवढ्या अचूक वेळा तुमच्या लक्षात कशा काय असू शकतात? तेव्हा मात्र शर्वरी बोलते, का जानकी वहिनी असं का बोलतेस तू?
त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंश, तुम्ही स्वतःचा जीव वाचवत होतात की घड्याळात बघून वेळ बघत होतात? तेव्हा मात्र शर्वरी चांगलीच तोंडघशी आपटते. त्यावेळेला राहुल बोलतो, हे बघा, तुम्ही उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नका. खरं सांगायचं तर त्या विक्रांतच्या कोणत्याही गोष्टीशी माझा संबंध नाहीये आणि उगाचच माझा संबंध कोणत्याही गोष्टीशी जोडू नका. त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते, हो नाही जोडत, पण शर्वरी वंश आणि तू एकमेकांना आधीपासून ओळखता. तुमचं आधीपासून एकमेकांवरती प्रेम आहे हे विक्रांत भाऊजींना माहिती होतं की नाही राहुल? तेव्हा राहुल बोलतो, काही काय बोलताय जानकी वहिनी, असं काही नाही. त्यावेळेला जानकी बोलते, खोटेपणा बंद करा. माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात आणि तुम्ही जर का मला फसवण्याचा प्लॅन आखत असाल तर आता ते शक्य नाही आणि शर्वरी वंश हे लग्न तर मी होऊच देणार नाही. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, काय चाललंय काय? असं का वागताय तुम्ही? असं वागून तरी काय मिळतंय तुम्हाला? जानकी वहिनी, प्लीज प्लीज मला माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात करू देत. त्यावेळेला जानकी बोलते, पण तुम्हाला तर राहुलशी लग्न करण्यात इंटरेस्ट नाहीच आहे ना? त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, अगं पण माझं लग्न आता होतंय ना आणि मी खरंच राहुलवरती आता मनापासून प्रेम करते. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, पण शर्वरी, राहुलला तू पाठीशी घालतेस असं नाही का वाटत? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? ऋषिकेश, अहो शर्वरी आणि राहुलने मिळूनच नाना आणि विक्रांतरावांचा खून केलाय. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, याच्याबद्दल काही पुरावे आहेत? त्यावेळेला जानकी बोलते, आत्ता पुरावे नाहीत पण पुरावे लवकरात लवकर आणेन. त्यावेळेला शर्वरी बोलते, मग काय करायचं? तोपर्यंत हे लग्न होऊ द्यायचं नाही का? त्यावेळेला सुमित्रा मोठ्यानी बोलते, हे लग्न होणार नाही जोपर्यंत जानकी सगळे काही पुरावे आणत नाही आणि ते पुरावे पाहिल्याशिवाय माझ्या मनाची शांती होत नाही, तोपर्यंत हे लग्न होणार नाही. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, आई तू सुद्धा जानकी वहिनीच्या बोलण्यात आलीस? तेव्हा सुमित्रा शर्वरीच्या सट्टासट कानाखाली मारते आणि शर्वरीला बोलते, शर्वरी, जानकी या घराचं भलंच कायम करत असते आणि खरं सांगू का, आता सुद्धा ती या घराचं भलं कशात आहे याचाच विचार करत असणार. माझा जानकीवरती पूर्ण विश्वास आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की, तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस आणि यासाठी मात्र मी तुला माफ करणार नाही. त्यावेळेला शर्वरी बोलते, याचा अर्थ तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे तर? त्यावेळेला मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, आई माझा सुद्धा जानकीवरती विश्वास आहे. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, मी तर आधीपासूनच सांगत होती, ही शर्वरी तिला जे पाहिजे ना तेच करून घेतेय. तिच्या मनासारखं फास लावण्याचं सुद्धा हिने नाटकच केलं, कारण हिला राहुलशी लग्न करायचं होतं आणि आपण जर का असं केलं नाही तर आपल्या बाजूने घरचे उभे राहणार नाहीत हे या शर्वरीला चांगलं माहिती होतं. त्यावेळेला शर्वरी बोलते, ऐश्वर्या बस, का माझ्या असे अब्रूचे धिंडवडे तुम्ही चार चौघात काढताय? अहो मी जे काही केलं ते माझ्या सुखासाठी केलं. राहुलशी मला लग्न करायचंच आहे. त्यावेळेला लगेच मोठ्यानी राहुल बोलतो, जानकी सोडणार नाही मी तुला. त्यावेळेला जानकी बोलते, वा राहुल, शेवटी स्वतःची लायकी दाखवलीसच. आज तू मला दाखवून दिलंस की तू किती खालच्या थराला जाऊन वागू शकतोस. कारण जानकी वहिनी बोलणारा राहुल एका झटक्यात जानकी अशी हाक मारायला लागला. त्यावेळेला मात्र जानकी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला शर्वरी बोलते, जानकी वहिनी, हे जर का तुला असंच घडवून आणायचं होतं तर का मुद्दामून माझ्या आयुष्याशी खेळलीस? तेव्हा ऋषिकेश बोलतो, गप्प बस शर्वरी, हे सर्व तू घडवून आणलंयस. तू मुद्दामून हे सगळं काही केलंस. का असं वागलीस तू? शर्वरी, तुला असं वागायची गरजच काय होती? तेव्हा शर्वरी बोलते, काय वागले मी दादा? तू माझ्यावरती संशय घेतोयस? दादा, अरे तूच विचार कर, मी जे काही केलं ते चुकीचं केलं का? त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, शर्वरी, अगं मला लाज वाटतेय तुला बहीण म्हणायची. त्याच वेळेला सुमित्रा बोलते, राहुल, तुला मी सोडणार नाही. तू माझ्या नवऱ्याला मारलंस.
माझ्या नवऱ्याला संपवलंस, आता मात्र मी तुला पोलिसांच्या ताब्यात देणारच. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, आई आई जरा थांब, घाई करू नको, सगळ्या गोष्टी आपल्याच पद्धतीने घडतील, पण आपल्याला शांततेने सगळ्या गोष्टी हँडल करायला पाहिजेत. त्यावेळेला जानकी बोलते, नाही, राहुलला जर का आपण असं सही सलामत सोडलं ना तर तो आणखी काहीतरी करेल. म्हणूनच मला राहुलला संपवायचं आहे आणि म्हणूनच मला राहुलला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे, जेणेकरून शर्वरी वंश आणि राहुल भेटलेच नाही पाहिजेत. त्यावेळेला शर्वरी बोलते, जानकी वहिनी प्लीज हे सर्व बंद कर. काय चाललंय तुझं? जानकी वहिनी हे सगळं काही थांबवलंस ना तर बरं होईल, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला जानकी बोलते, म्हणजे? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, जानकी वहिनी तू राहुलला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकत नाहीस. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, हे सांगणार तुम्ही कोण? मी जे काही करते ते योग्यच करते आणि योग्यच करणार. तुम्हाला बोलायची गरज नाहीये. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, शर्वरी वंश, तुम्ही जे काही पाप केलंय ना ते तुमचं पाप सर्वांसमोर येणार आहे आणि ते पाप आता समोर आल्याशिवाय राहणार नाही. शर्वरी वंश, तुमचं आयुष्य आता बर्बाद झालंय. त्यावेळेला शर्वरी बोलते, काही काय बोलतेस? जानकी वहिनी तू असं कसं काय बोलू शकतेस? त्यावेळेला सुमित्रा बोलते, जानकी पोलिसांना बोलव, या नराधमाला तर मी सोडणार नाही, याला पोलिसांच्याच ताब्यात देणार. त्यावेळेला राहुल बोलतो, शर्वरी काय चाललंय काय तुझ्या घरच्यांचं? शर्वरी हे सगळं काही थांबव. त्यावेळेला शर्वरी बोलते, राहुल तू घाबरू नकोस, सगळं काही थांबेल, तुला घाबरायची गरज नाहीये राहुल. त्यावेळेला राहुल बोलतो, बस, आजपर्यंत सगळं काही शांतपणे ऐकलं, पण आता नाही या, आता मात्र सगळं काही संपल्यातच जमाय आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही. त्यावेळेला लगेच राहुल तिथून जात असतो. त्याच वेळेला ऋषिकेश आणि सौमित्र त्याला पकडतात आणि सौमित्र मोठ्याने बोलतो, अरे एवढ्या सहजासहजी तुला कसं काय आम्ही जाऊ देणार? अरे तुला तर संपवल्याशिवाय मी शांतच बसणार नाही, तुला उद्ध्वस्त करणार आम्ही, उद्ध्वस्त. त्यावेळेला मात्र शर्वरी बोलते, सौमित्र दादा प्लीज हे सर्व थांबव ना. काय चाललंय काय तुझं सौमित्र दादा? सौमित्र दादा प्लीज राहुलवरती हात उचलू नकोस. त्यावेळेला ऋषिकेश बोलतोय, गप्प बस, आता तोंडातून एकही शब्द काढायचा नाही, हा राहुल थेट आता जेलमध्येच जाणार. तेव्हा शर्वरी बोलते, दादा सोडा त्याला, मी तुमच्या पाया पडते, प्लीज दादा असं काहीतरी करू नका. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, का करायचं नाही आम्ही असं काहीतरी? हे सगळं जे काही चालू आहे ना ते तुझ्यामुळे चालू आहे आणि आता मात्र आम्ही शांत बसणार नाही. शर्वरी खेळाला सुरुवात तू केलीस, पण खेळ कधी संपवायचा हा मात्र विचार आम्ही करणार. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर हा माणूस जेलमध्ये गेलाच पाहिजे. त्यावेळेला राहुल बोलतो, पण माझ्याविषयी पुरावे काय आहेत? पुरावे तर द्या आणि नंतर माझ्याबद्दल काय बोलायचंय ते बोला. त्यावेळेला मात्र मोठ्याने जानकी बोलते, पुरावे तर आहेतच रे राहुल, ऐश्वर्या पुरावे दाखव याला. त्यावेळेला ऐश्वर्या राहुल आणि शर्वरीचे फोटो सगळ्यांना दाखवते. त्यावेळेला शर्वरीची बोबडीच वळते. त्यावेळेला शर्वरी स्वतःशीच बोलते, म्हणजे हे सगळं या दोघींनी ठरवून केलेलं आहे तर. त्यावेळेला सुमित्रा बोलते, जानकी मला कळून चुकलंय, आता तर मला समजलंय की सगळंच काही चुकीचं आहे. तेवढ्यात मात्र सुमित्राने स्वतः पोलिसांना फोन लावलेला असतो. त्यावेळेला राहुल आणि शर्वरी सुमित्राला बोलतात, काय करताय तुम्ही हे आई, प्लीज फोन नका लावू, तुम्ही चुकीचं वागताय. त्यावेळेला लगेच मोठ्याने सुमित्रा बोलते, राहुल तू गप्प बस आणि शर्वरी तू आमचा घात केलायस, घात, यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही. त्यावेळेला लगेच शर्वरी मोठ्याने बोलते, आई काय चुकीचं वागलीये मी, राहुलवरती प्रेम केलं ही चुकी झाली. त्यावेळेला जानकी बोलते, नाही, तुम्ही राहुलवरती प्रेम केलं ही चुकी नाही झाली, तर तुम्ही विक्रांत भाऊजींना फसवलत, विक्रांत भाऊजींच्या प्रेमाचा तिरस्कार केलात,
अहो ते किती किती भरभरून तुमच्यावरती प्रेम करायचे, पण तुम्ही मात्र त्यांच्या आयुष्याचं वाटोळं केलं, त्याला संपवलं. तेव्हा शर्वरी रडायची नाटकं करते आणि म्हणते, काय बोलतेस तू हे जानकी बहिणी? जानकी बहिणी, अगं मी कसं विक्रांतला मारेन? विक्रांत माझा जीव की प्राण होता, त्याच्यावरती माझं प्रेम होतं आणि तू त्याला मारण्याचा माझ्यावरती आरोप करतेस. त्याआधी माझा जीव गेला असता तर बरं झालं असतं. मी नानांसाठी त्यांना संपवलं. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, गप्प बसा शर्वरी वंश, तुम्ही नानांना सुद्धा मारलत आणि तुम्ही विक्रांतला सुद्धा मारलत. त्यावेळेला मात्र राहुल बोलतो, शर्वरी बस झाली आता ही नाटकं. तुझ्यावरती प्रेम केलं याची ही शिक्षा मिळणार आहे का मला? तर मला हे नकोच. मला तुझ्याशी लग्नच करायचं नाही आणि तुमच्या ह्या कटकटीतून मला कायमचं बाजूला व्हायचंय. तेव्हा मात्र ऐश्वर्या टाळ्या वाजवत येते आणि म्हणते, वाह वाह राहुल वाह, काय गेम खेळतोयस ना, एक नंबर. खरंच तुला मानलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने कहाणी रचताना एक नंबर, मानलंच पाहिजे. त्यावेळेला शर्वरी बोलते, ऐश्वर्या तू जरा गप्प बसशील का? ऐश्वर्या ही सगळी नाटकं आहेत ना ती तुझीच आहेत. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, माझी नाटकं? कसली माझी नाटकं? मी काहीच केलेलं नाही. हे जे काही चालू आहे ना ते तुमचं चालू आहे आणि तुम्ही बंदच करा, कारण आता तुम्हाला कोणीही माफ करणार नाहीये. आणि तेवढ्यात पोलीस तिथे आलेले असतात. त्याच वेळेला सुमित्रा मोठ्याने बोलते, इन्स्पेक्टर साहेब या राहुलला अरेस्ट करा आणि या शर्वरीला सुद्धा, कारण त्यांनी माझ्या जावयाला आणि माझ्या नवऱ्याला मारलंय. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, आई काय बोलतेस तू? कळतंय का तुला? आई जरा तरी विचार कर. त्यावेळेला लगेच राहुल बोलतो, बस आता मात्र संपला सर्व. शर्वरी आज तुझ्या या घरच्यांनी मला फसवलं. त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब राहुलच्या हातात बेड्या ठोकतात आणि त्याला कुत्र्यासारखं फरफटत तिथून घेऊन जात असतात. त्यावेळेला मात्र शर्वरीला खूपच राग आलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर शर्वरी आणि राहुल त्यांचा पुन्हा कबूल करतील का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.